तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की फॅट लॉस आणि वॉटर लॉस झालेलं आहे हे कसं समजणार? म्हणजे फॅटच कमी झालंय किंवा वॉटर लॉस झालेलं आहे आपल्या बॉडीचं हे कसं समजायचं? लक्षात ठेवा, फॅट कधी हळूहळू कमी होते. साधारणतः आठवड्याला 0.5 ते 1 केजी पर्यंत तुमचं वजन कमी होऊ शकतं किंवा 2.5 केजी पर्यंत जास्त जाऊ शकतं. वॉटर लॉस झाला असेल तर लवकर कमी होते. दिवसाला साधारणतः तुम्ही 1 ते 2 केजीचा फरक जाणवू शकतो. फॅट लॉसमध्ये वेट स्टेडीली कमी दाखवतो स्केलवरती आणि याच्यामध्ये चढ उतार दाखवतो. म्हणजे आज कमी झालंय, उद्या लगेच वाढलेले असं दाखवतो. तसंच बॉडी फॅट पर्सेंटेजमध्ये तुम्हाला कमी झालेलं हे समजायचं असेल तर कॅलिपर असतं, जे त्याने तुम्ही मेजरमेंट घेऊन ठेवा किंवा जे आपले टेप असतात त्याने तुम्ही मेजरमेंट घेऊन ठेवा. त्याने सुद्धा तुम्हाला समजू शकतो फॅट लॉस झालेला आहे. तसंच क्लॉथ जे आहे, तुमचे कपडे फिट बसायला लागतील तुम्हाला, मसलच्या डेफिनेशन दिसायला लागतील, एनर्जी लेवल जास्त वाटेल तुम्हाला फॅट लॉस झाल्यानंतर. ते जर वॉटर लॉस झालं असेल तर एनर्जी लेवल हे खूप कमी तुम्हाला दाखवेल. लक्षात ठेवा, कधीही तुमचा गोल हा ओव्हरऑल हेल्थवरती असलं पाहिजे, फक्त वेट लॉस नसलं पाहिजे. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्हाला फॅट